ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, राम अवतारामध्ये राम कोण होता? राजा होता. आणि राम राजा असल्यामुळं त्याला गायीची सेवा करता आली नाही. आणि बाई सीताला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. तिला वनात जावं लागलं. जनतेनं तिची निंदा केली म्हणून तिचा छळ झाला. म्हणून कृष्ण अवतारामध्ये भगवंताने काय केलं? माझ्या हातून राम जन्मामध्ये गायीची सेवा केली नाही. गोमाता, धरती माता आणि जन्म देणारी माता अशा 3 माता आहे. त्यांनी मग कृष्णाने काय केलं? यशोदा माता, देवकी माता, यशोदा मातेला प्रेम दिलं. देवकी माता बंधनात होती, तुरुंगात होती आणि कंसाला मारून तिला मोकळं केलं. कृष्णाने काय केलं? गाई वळल्या, दही दूध लोणी हे गोपी होते त्यांना खायला घातलं. आणि जरासंधाच्या कैदेमध्ये ज्या 16,000 स्त्रिया होत्या, बंधनात होत्या, आणि त्या मुक्त केल्या. म्हणून स्त्रीचा सन्मान केला, गायीचं संगोपन केलं आणि आईला प्रेम दिलं. जी धरती माता होती ती कंसाच्या ताब्यात होती. कंसाला मारून उग्रसेनाला गादीवर बसवलं. तर म्हणून कृष्णाने काय केला? गाय वळल्या, स्त्रीचा सन्मान केला. आणि आज आपल्या भारतामध्ये स्त्री सन्मान होत नाही. म्हणून एक कवी काय म्हणतो? बाईला आणि गाईला सांभाळणारा योग्य जर मालक असला, धनी असला, तर तिची व्यवस्था होती. बाईची आणि गाईची जर धनी व्यवस्थित नसला तर तिची कुचंबना होती. म्हणून कृष्णाचा संदेश आहे, गोपालन करा, आईची सेवा करा आणि स्त्री सन्मान करा. जय भैरवनाथ महाराज की जय.